भगूर नगर परिषदेचे बांधकाम अभियंता यांच्यावर कार्यवाही करा व संबंधित ठेकेदाराकडून मोफत काम करून घ्या। रेल्वे पुलाखाली बोगद्यातून भगूरकडे जाणाऱ्या रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे तळे समस्या प्रकरणी भगूरचे नागरिक एकत्र। भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर सावरकर यांचे स्मारक असून या ठिकाणी देशभरातून सावरकर प्रेमी सावरकर भक्त स्मारकास अभिवादन करण्यासाठी भगूर येथे येत असतात। तसंच या ठिकाणाहून अभिनव बाल विकास मंदिर, तीज विद्या मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, जिल्हा परिषद उर्दू शाळा, नूतन प्राथमिक विद्या मंदिर भगूर, नूतन विद्या मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळी कॅम्पच्या विद्यार्थ्यांसह भगूर व परिसरातील नागरिक या रेल्वे बोगद्यातून ये-जा करीत असतात। मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचलेले असून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून शालेय विद्यार्थ्यांना डेंग्यू, मलेरिया व इतर साथीचे आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। आज मितीस भगूर गावात अनेक डेंग्यू, मलेरिया या आजाराचे अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात आढळून येत आहे। सदर बोगद्यातील आउटलेट पाण्याची व्यवस्था भगूर नगर परिषदेमार्फत कोविड काळात निविदा मागवून करण्यात आली आहे। सदरची ड्रेनेजची पाईपलाईन चुकीची व अयोग्य पद्धतीने झालेली असल्याने रेल्वे बोगद्याखालील साचलेले पाणी त्या ड्रेनेज पाईपामधून जात नाही। सदर पाईपलाईनचे काम भगूर नगर परिषदेमार्फत झालेले असल्याने त्या काळातील मुख्य अधिकारी, बांधकाम अभियंता, ठेकेदार या संबंधित अधिकाऱ्यांनी यास जबाबदार आहे असं निदर्शनास आले आहे। तरी रेल्वे बोगद्यांच्या खाली पाणी साचलेले पाणी जाण्यासाठी ड्रेनेज पाईपलाईनचे काम कायमस्वरूपी तातडीने करण्यात यावी। भगूरच्या नागरिकांच्या वतीने काल भगूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीमती सुवर्णा दखणे यांना निवेदन देण्यात आले। न्यूज टुडे वृत्तवाहिनीने ही बातमी दाखवल्यानंतर या बातमीची दखल घेऊन भगूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रीमती सुवर्णा दाखणे यांनी घेतलेली दखल भगूर रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्याचे तळे ठिकाणी पाहणी करून तातडीने जेसीबी व व्हॅक्युमेंटर आणि कर्मचारी यांच्या साहाय्याने 1 तास थांबून साचलेलं पाणी उपसून त्या ठिकाणी गाळ काढून साफसफाई केली। या प्रसंगी बाईट भगूरचे नागरिक श्याम देशमुख व योगेश बुर्गे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हे निवेदन देत्यावेळी भगूरचे जागृत नागरिक अंबादास आडके, काकासाहेब देशमुख, सुनील जोरे, सुमित चव्हाण, श्याम देशमुख, निलेश हासे, दादासाहेब देशमुख, योगेश बुर्गे, मनोज कुवर, प्रवीण वाघ, रोहित चव्हाणके, संदीप बागडे, दौलत मपनानी, राजेंद्र बलकवडे, विकास देशमुख, सचिन वराडे, अनिल मपनानी, सुनील वालझाडे, राजेंद्र आंबेकर, हरीश देशमुख, मुकुंद चित्ते, यश देशमुख, अभिषेक चव्हाण, रोहित आमले, गौरव गीते आदी शिष्टमंडळाने निवेदनावर सह्या केल्या आहेत। भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी देशभरातून अनेक पर्यटक येत असतात। आम्ही न्यूज टुडे व इतर पेपरला बातमी दिली। त्या बातमीची दखल घेऊन आज भगूर नगरपालिकेच्या सीओ मॅडम सुवर्णा दखणे यांनी भगूर बोगद्याखाली 1 तास पाहणी केली व त्या पाहणीत असे निदर्शनास आढळून आले की सदरील पाणी हे पुढे गटर नाली वाटे पासच होत नाही। संबंधित मुख्य अधिकारी, बांधकाम अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यावेळेस मागणी केली। यात प्रतिसाद देऊन भगूरचे मुख्य अधिकारी वगैरे यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू व येणारे जी काही पाण्याची समस्या आहे कायमस्वरूपी निकालात काढू असे आश्वासन देण्यात आलेले आहे। भगूर नगरपालिकेच्या वतीने जो रेल्वेचा बोगदा तयार करण्यात आला आहे, खरं तर तो बोगदा ज्या इंजिनियरनी तयार केला तो इंजिनियर आहे की नाही हा प्रश्न पडावं अशा पद्धतीने तो बोगदा तयार करण्यात आलेला आहे। तिथं 4थीच्या मुलालाही समजेल की त्या पाण्याची पातळी आणि त्या बोगद्यातून जो पाणी जाण्यासाठी जो पाईप आहे त्याच्यामध्ये किती अंतर आहे। अशा पद्धतीने ज्या इंजिनियरनी किंवा त्या ठेकेदारांनी हा बोगदा रस्ता तयार केला त्याच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। तसंच मॅडमनी पण आश्वासन दिलेलं आहे। भारतभरातून सावरकर प्रेमी या ठिकाणी येत असतात। ते आल्या पहिले भगूरच्या प्रवेशद्वारावरच पूर्ण डबक्यातून त्यांना यावं लागतं आणि ते सावरकर स्मारकात आल्यानंतर भगूरची त्यामुळे बदनामी होते। या अनुषंगाने आम्ही सर्वांनी भगूर नगरपालिकेला पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे। मॅडमनी कारवाईचं पण आश्वासन दिलं आहे। तसेच बोगद्याचे तिथलं जे काम पाणी सांडपाणी नव्याने आम्ही तिथं काम करून ते सांडपाणी जाण्याची व्यवस्था करू असं आश्वासन मॅडमच्या वतीने देण्यात आलं।